नमस्कार मित्रांनो, आपण आता या कवळ्या बांबूची भाजी करणार आहे. हे बघा, आता आपण हे कवळा बांबू आता हा काढून घेणार आहे. हे बघा, एकदम कवळा बांबू आहे. तर आपण त्याची भाजी करणार, बारीक बारीक तुकडे करणार आहे. या रानातल्या भाज्या या जुन्या माणसांनी खाल्लेली आहे. आपल्या नवीन माणसांना बांबूच्या भाज्या माहिती नाही, तर त्यासाठी आपण ही बांबूची भाजी करणार आहे. कारण कसं आहे, आपल्याकडे एखाद्या टायमाला जर भाजीपाला जर संपला तर आपण ही बांबूची भाजी, तर त्यासाठी आपण ही बांबूची भाजी करणार आहे. कारण कसं आहे, आपल्याकडे एखाद्या टायमाला जर भाजीपाला जर संपला तर आपण ही बांबूची भाजी अवश्य करावी. कारण आपल्या जे पोटामध्ये जे विकार आहे ते पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे बांबूचं झाड करत असतं. हे बघा, हे पूर्ण हे बांबूचं झाड आहे. तर त्याच्या कवळ्याच्या कोंबाचं आपण भाजी करणार आहे. तर हा बांबू आपल्याला डोंगराळ भागामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. तर तुम्ही हा बांबू नक्की तुम्ही घेऊन या. आता आपण करणार आहोत बांबूच्या कवळ्या कोंबाची भाजी. तर हे बघा, सुरुवातीला आपण हे पूर्णपणे बांबू हे साळून घेणार आहे. अशा पद्धतीने साळून घ्यायचे. बघा किती कवळा बांबू आहे बघा. तर आपण त्याची भाजी बनवणार आहे. तर सुरुवातीला हे त्याच्यावरती टोप नाही काढून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे साळून घ्यायचे. साळून घेतल्यावरती आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा किती बारीक कवळा कोंब आहे बघा. तर आपण असे कवळे हे कोंब काढून घ्यायचे. हे कवळे कोंब फक्त उन्हाळ्यामध्येच आपल्याला खायला मिळतात. तर आपण बांबूच्या झाडापाशी जाऊन तर आपण हे कवळे पानं हे असे काढून घ्यायचे. हे आपण आता ही सूर घेतली. सुरून आपण हे बारीक बारीक तुकडे करणार आहोत. सुरुवातीला आपण अशा या कवळ्या बांबूच्या या खापा करून घ्यायच्या. या खापा करून झाल्यानंतर आपण ज्या बांबूच्या पाठीमागचा जो भाग आहे, हिरवा भाग आहे, तो पूर्णपणे सुरीच्या साहाय्याने हा काढून घ्यायचा. म्हणजे आपल्याला भाजी कुठल्या प्रकारे कडू लागणार नाही. त्यानंतर आपण अशी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. बांबूचा काही भाग हा निबार असतो, तो देखील आपण तो बाजूला काढून टाकावा. कारण तो निबार भाग जर आपण घेतला तर तो आपल्याला कळसळ लागेल, तर तो लागू नये म्हणून आपण तो देखील बाजूला काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, या असे बारीक बांबूचे तुकडे आपण करून घेतलेले. तर आपण याची भाजी करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे साळलेले आणि गरम पाण्यामध्ये देखील आपण उकळून घेणार आहे. कारण त्याच्यामध्ये जो कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. आपल्याला जर आपण म्हणतो भाजी करायला काहीच नाही आपल्याला, तर आपण अशा ह्या रानच्या वस्तू आपण या खाल्ल्या पाहिजे. या वस्तू आतापर्यंत कोणी खाल्ली नाही. रानच्या वस्तूंचा आपण अभ्यास केला पाहिजे. पहिली जुने लोक अशी यांची भाजी करायची, कवळ्या बांबूची भाजी करायची. काही अशी हे बघा, अशा प्रकारे हे बांबू हे काढून घ्यायचे. हे बघा, असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. हे बघा, तुम्ही म्हणजे हा ऊस आहे, हा काही ऊस नाही आहे, तर हा कवळ्या बांबूचा कोंब आहे. सुरुवातीला हा बांबू आपण कापून बघू कवळा आहे का निबार आहे. तर हा बांबू पूर्णपणे हा निबार झालेला आहे. तर हा बांबू आपल्याला काहीच कामाचा नाही आहे, तर तो हा पूर्णपणे आपल्याला टाकून द्यावा लागणार आहे. तर हा बांबू एकदम कवळा आहे. मी कवळ्या कोंबाची भाजी कापत असताना आमच्या सात्विकला खूप आनंद झाला. आमच्या सात्विकनं ही पहिल्यांदाच भाजी बघितली होती. तो सारखा म्हणायचा, काका तुम्ही लवकर भाजी बनवा ना, मला भाजी खायची आहे. कारण सात्विकनं आमच्या ही भाजी कधीच बघितलेली नव्हती. त्यांनी पहिल्यांदाच ही भाजी बनवताना बघितली. खूप उत्सुकता झाली होती. मी कधी कारण कवळ्या या बांबूचे साल्ट काढणं खूप गरजेचे होते.
जर आपण या कवळ्या बांबूची सालटं जर काढली नसती तर आपल्याला भाजी ही एकदम कडसर लागली असती. कवळ्या बांबूची भाजी ही कडसर लागू नये म्हणून आपण ते पूर्णपणे साफ करून घेतली. हे बघा कशा पद्धतीने आपण बारीक बारीक तुकडे करून घेतले. आमचा सात्विक म्हणला होता, काका काका आपल्याला घर बनवायचं, तर त्याला ते घर देखील बनवून दिलं. हातामध्ये बघा कशी नखं तयार करून घेतले. नाकाला सुद्धा आपण हे बघा कशी टोपी बसवली, चोच बनवली आहे. माझ्या मम्मीने देखील माझ्या कामामध्ये मला खूप मदत केली. सुरुवातीला ही बांबूची भाजी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. ह्या फोडी पूर्णपणे धुवून झाल्यानंतर आपण सर्व ज्या ताटातल्या ज्या फोडी आहे त्या पूर्णपणे आपण एका छोट्याशा कढईमध्ये टाकणार आहोत. हे बघा. आपण पूर्णपणे या कढईमध्ये पाणी ओतून घेतलेले आहे. आपल्याला ती भाजी उकळून घ्यायची आहे. तर उकळून आपल्याला त्याच्यावरती ताट देखील ठेवायचं होतं. ते आपण ताट देखील ठेवून घेतलं. त्यावेळेस आपण गॅस देखील चालू करून घेतला. भाजी शिजण्यासाठी आपण कढईवरती ताट ठेवलेलं आहे. बघू शकता. भाजीमध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या होत्या म्हणून आपण मिरच्या देखील तोडून घेतलेल्या आहे. हे बघा आता आपण कढीपत्ता देखील तोडून घेणार आहे. आता कढीपत्ता देखील आपण तोडून घेतलेला आहे. कढीपत्त्यामुळे आपल्या भाजीला चव येते म्हणून आपण कढीपत्ता देखील घेतलेला आहे. सुरुवातीला आपण आपल्या कढईमध्ये मिरच्या देखील टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर लसूण देखील आपण टाकलेले आहे. त्यानंतर कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे. आता आपण कांदा टाकणार आहोत. तर हे बघा आपण कांदा देखील टाकून घेतलेला आहे. तर आता भाजी एकदम मजेशीर होणार आहे. आपल्या घरामध्ये या मसाल्यांचा एकदम असा खमंग वास सुटलेला आहे. तर आता आपल्याला भूक देखील खूप लागलेली आहे. तर आपण वाट बघत आहोत आपली भाजी कधी तयार होते. कारण या मसाल्यांचा एवढा भारी वास सुटला की माझी गिरकीसुद्धा वळली. आपला कढीपत्ता टाकायचा राहिला होता, तर आपण कढीपत्ता देखील हा टाकून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण आपल्या भाजीमध्ये तिखट मसाला हा देखील टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हळद टाकायची आहे. हे बघा 1 चमचा ही आपण हळद देखील टाकून घेतलेली आहे. तर आता हे पूर्णपणे आपण हे मसाले वगैरे सगळे एकत्र करून घ्यायचे आहे. तर आपण उलथणीनं हे पूर्णपणे एकत्र करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे. एकत्र केल्यावरती मटणासारखा लाल कलर तयार होतो. जोपर्यंत कढईमध्ये लाल कलर तयार होत नाही तोपर्यंत हे मसाले असे हलवितच राहायचे. एकदा मसाल्याचा कलर हा कडक झाला तर आपण या कढईमध्ये आपण बांबूची भाजी टाकणार आहे. पूर्णपणे आपण परतून घेतलेली आहे. आता बघा ही भाजी आता आपण टाकणार आहे. चला आता आमची भाजी शिजलेली आहे. तर आता हे गॅस बंद करून टाकणार आहे आपण. पाणीसुद्धा आटलं होतं, आपण परत एकदा टाकलं होतं. बांबूची भाजी कढई खूप गरम असल्यामुळे हे बघा पूर्णपणे आता आपली भाजीसुद्धा खूप भारी होणार आहे. आता आपण केली आहे बांबूची भाजी. आता गॅस आपण बंद करू. चला आता आपण गॅस बंद केलेला आहे. हे बघा आता आम्ही भाजी घेऊन राहिलो आहे. कशी झाली बघू बांबूची भाजी. भाजी कशी झाली? कशी झाली? भारी झाली ना मटणावानी. परत घेणार आहे का तू खायला? परत घेणार आहे का? तावच मारला काय तो आता. चला आता आपण टेस्ट करून बघू. हे बघा बांबूची भाजी एक नंबर झाली. एकदम मटणावानी. या खायला.
तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आम्हाला यूट्यूब चॅनल येऊन नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.